नमस्कार. आज आपण एका निवडणुकीच्या मागे काय काय असतं याचं एक पोस्टमॉर्टम करणार आहोत. आणि यासाठी आपण केस स्टडी म्हणून निवडलं आहे मुलुंड मतदारसंघ. चला याच्या मुळाशी जाऊया. तर आपलं विश्लेषण महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट विधानसभा जागेवर केंद्रित आहे. ही जागा खरं तर मोठ्या राजकीय घडामोडींचा एक छोटासा आरसाच आहे असं म्हटलं तरी चालेल. या विश्लेषणाची सुरुवात करूया आकड्यांनी, पण मानवी आकड्यांनी. इथे तब्बल 2,94,423 लोकांचा म्हणजे मतदारांचा आवाज पणाला लागलेला आहे. खूप मोठी संख्या आहे ही. आज आपण काय काय पाहणार आहोत तर आधी मुलुंडची जमिनीवरची परिस्थिती समजून घेऊ, मग 2024च्या निकालाचा अर्थ लावू, त्यानंतर तिथला राजकीय बालेकिल्ला कसा बनला त्याची रचना पाहू, आणि मग एक प्रभावी शासन आराखडा कसा असू शकतो यावर बोलू. शेवटी सत्तेसोबत येणाऱ्या जबाबदारीवरही एक नजर टाकू. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. मुलुंड प्रत्यक्ष परिस्थिती. इथले विविध समुदाय कोण आहेत आणि त्यांचे इथल्या राजकारणात काय स्थान आहे ते समजून घेऊया. मुलुंडचं सामाजिक समीकरण खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, इथे फाळणीनंतर स्थायिक झालेली मोठी सिंधी लोकसंख्या आहे. पंजाबी समुदाय पण लक्षणीय आहे. सोबतच प्रभावशाली गुजराती आणि मारवाडी गट आहेत. मग तामिळ आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकही आहेत, आणि अर्थातच मूळ मराठी स्थानिक लोकसंख्या. आणि हे जे विविधतेचं चित्र आहे हेच तर आपल्या भारताचं सौंदर्य आहे. संविधानाने आपल्याला शिकवलं आहे की प्रत्येक समुदायाला, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. माहितीपूर्ण आणि जबाबदार सार्वजनिक चर्चा हीच तर लोकशाहीचा आत्मा आहे. ठीक आहे, तर ही झाली सामाजिक पार्श्वभूमी. आता वळूया थेट 2024च्या निकालाकडे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा निकाल काही अचानक आलेला नाहीये. हा तर अनेक दशकांपासून तयार होत असलेल्या एका मोठ्या कथेचा शेवटचा अध्याय होता. आता आकडे बघा. भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना मिळाले 71.8% मतं आणि काँग्रेसचे उमेदवार गोविंद सिंग यांना मिळाले 22.7%. म्हणजे ही तफावत प्रचंड आहे. ही फक्त एका निवडणुकीची गोष्ट नाहीये, हे एका मोठ्या राजकीय प्रवाहाचं स्पष्ट चित्र आहे. आणि मताधिक्य किती? तब्बल 90,032 मतं. विचार करा, ही फक्त एक मोठी आघाडी नाहीये, तर विरोधी पक्षांसाठी जवळपास 50%ची पिछेहाट आहे. ही दरी खूप मोठी आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो, हा निकाल अचानक नाही आला. गेल्या 7 निवडणुकांचा ट्रेंड बघा. 1995मध्ये भाजपला 56.8% मतं होती. मध्ये 2004 साली काँग्रेसची मते 41% पोहोचली होती, पण त्यानंतर भाजपचा आलेख चढताच राहिला. 2014मध्ये 54.8%, 2019मध्ये 56.5% आणि आता 2024मध्ये थेट 71.8%वर. म्हणजे हा एक स्पष्ट 30 वर्षांपासून तयार होणारा ट्रेंड आहे. तर मग प्रश्न असा आहे की असा राजकीय बालेकिल्ला तयार कसा होतो, तो कसा टिकवला जातो, याच्यामागे काय स्ट्रॅटेजी असते? चला, आता आपण या वर्चस्वाच्या प्रणालीचं विश्लेषण करूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. राजकीय बालेकिल्ला हा काही योगायोगाने तयार होत नाही, तो इंजिनियर केला जातो. आपण त्याचे पाया, त्याच्या भार वाहणाऱ्या भिंती आणि हो, त्यात पडू लागलेल्या भेगाही तपासल्या पाहिजेत. कारण कोणतीही व्यवस्था कायमस्वरूपी नसते. याला समजून घेण्यासाठी आपण चतुर्मुख सिद्धांत वापरूया. पहिला भाग, निवडणूक. इथे विरोधी पक्षाची स्थिती कशी आहे तर कमकुवत. त्यांच्याकडे सत्ताधारी असण्याचा फायदा नाही. स्थानिक शाखाही कमजोर आहे. त्यामुळे त्यांना नागरी मुद्द्यांवर एक पूर्णपणे नवीन गोष्ट, एक नवीन नॅरेटिव्ह तयार करावं लागेल. सिद्धांताचा दुसरा भाग, संघटना. आता बघा, आघाडीकडे कार्यकर्ते आहेत, पण त्यांच्यात समन्वय नाही, ते विखुरलेले आहेत. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर तळागाळातल्या बूथ समित्यांना पुन्हा एकदा जिवंत करावं लागेल. कागदावरची संघटना आणि जमिनीवरची संघटना यात जमीन-आसमानाचा फरक असतो. तिसरा भाग आहे कथानक, म्हणजे नॅरेटिव्ह. सत्ताधारी पक्षाचं विकासाचं नॅरेटिव्ह खूप मजबूत आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचं जे प्रतिकथानक आहे, म्हणजे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होतंय, हे खरंय, विश्वासार्ह आहे, पण ते लोकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचलेलंच नाही. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा भाग, संसाधनं, म्हणजे पैसा आणि मीडिया. इथे विरोधी पक्षाला मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवते. त्यामुळे त्यांना अत्यंत कार्यक्षम, कमी खर्चात लोकांपर्यंत पोचण्याची रणनीती आखावी लागेल.
कमी संसाधनांमध्ये जास्त परिणाम कसा साधायचा हे एक मोठं आव्हान आहे. ठीक आहे. तर आपण समस्या काय आहे हे 4 मुद्द्यांमध्ये पाहिलं. पण फक्त समस्या सांगून उपयोग नाही. आता आपण तक्रारींपासून धोरणापर्यंतचा प्रवास कसा करायचा यावर बोलूया. प्रशासनाचा एक आराखडा पाहूया. हे बघा, हा आहे मुलुंडमधील मतदारांच्या प्रमुख तक्रारींचा डेटा. लोकांच्या मनात काय आहे? पुनर्वसन प्रकल्पांमुळे विस्थापित होण्याची भीती आहे, रोजची वाहतूक कोंडी आहे, बांधकामामुळे होणारा त्रास आहे, प्रदूषण, धूळ, आवाज, हवेची गुणवत्ता खराब आहे आणि उद्यानं, रुग्णालय, स्वच्छ फुटपाथ यांसारख्या सुविधांची कमतरता आहे. या सगळ्या समस्यांची तीव्रता जास्त आहे आणि याच समस्यांमध्ये राजकीय संधी दडलेली असते. तर मग ह्या तक्रारींवर आधारित एक रोडमॅप कसा असू शकतो? बघा, निवडणुकीच्या 90 दिवसाआधी तयारी सुरू करायची. स्थानिक मुद्द्यांवर आपलं म्हणणं तयार करायचं, कार्यकर्त्यांना ट्रेनिंग द्यायचं. मग पुढच्या 30 दिवसांत लोकांपर्यंत पोहोचायचं. फील्ड टीम्स, टाउन हॉल मीटिंग्स, डिजिटल कॅम्पेन. त्यानंतरच्या काळात मतदारांशी संपर्क वाढवायचा आणि शेवटच्या आठवड्यात घरोघरी जाऊन जास्तीत जास्त मतदान होईल याची खात्री करायची. म्हणजे लोकांच्या समस्यांना एका पद्धतशीर कृती योजनेशी जोडणं हेच खरं धोरण आहे. पण थांबा, हे सगळं फक्त निवडणूक जिंकण्यापुरतं आहे का? आता आपण या चर्चेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊया. सत्तेसोबत येणाऱ्या जबाबदारीबद्दल बोलूया. कारण जिंकण्याच्या तंत्रापलीकडेही काहीतरी महत्वाचं असतं. प्रश्न साधा आहे, पण खूप खोल आहे. प्रचार म्हणजे फक्त निवडणूक जिंकणं आहे का? आपण कसं जिंकायचं यावर खूप बोलतो, पण का जिंकायचं यावर तितकाच विचार करतो का? याचं उत्तरही तितकंच स्पष्ट आहे. निवडणुका हे एक माध्यम आहे, एक साधन आहे. पण ध्येय हे शासन आहे, गव्हर्नन्स, लोकसेवा. राजकारण हे फक्त सत्तेसाठी नसतं, तर ते लोकांच्या सन्मानासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी असतं. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे आणि आजच्या डिजिटल युगात भारताच्या DPDP कायद्यानुसार लोकांच्या माहितीची गोपनीयता जपणं आणि त्यांच्या संमतीशिवाय तिचा वापर न करणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. हे केवळ कायदेशीर बंधन नाही, तर नैतिक कर्तव्य आहे. आणि म्हणूनच कोणत्याही राजकीय धोरणाचं अंतिम मोजमाप विजयाच्या फरकाने होत नाही, तर ते ज्या लोकांची सेवा करतं त्यांच्या जीवनात किती सुधारणा झाली याने होतं. खरा विजय आकड्यांमध्ये नाही, तर लोकांच्या आयुष्यात दिसला पाहिजे. हा विचार आपल्याला पुढे घेऊन जाईल. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 4204 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.